बापा या की रिक्षात बांधा या. मोबाईल अंबानीचा मोबाईल आता इथं फोडायला सुरुवात होत आहे. अंबानी घरात कायदा मुंबईत असेल तुझा, नांद्र्यामध्ये सुद्धा आमचा कायदा आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे. बरोबर. नमस्कार. सध्या आपण सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावामध्ये आहोत. नांदणीमध्ये महादेवी हत्तीन माधुरी हत्तींना वनतारामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणाहून जी ठिणगी पडली ती आता संपूर्ण महाराष्ट्रावर पसरते. कालच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 45 किलोमीटरचा मोर्चा कोल्हापूरमध्ये काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज नांदणीमध्येही हे गाव पूर्णपणे बंद ठेवून इथले सगळे व्यवहार बंद ठेवून नांद्रे गाव बंद ठेवून या ठिकाणी सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि या नांद्रे गावातील संपूर्ण समाजातील लोक एकत्र आहेत. त्यांनी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचं ज्यांनी नेतृत्व केले ते महावीर पाटील आपल्याबरोबर आता सध्या आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्याची मागणी कोणती राहिली? आज माधुरीला तुम्ही पाठीमागा आणणारच आहात अशा ठाम भूमिकेवर तुम्ही आज आहात. काय पाठपुरावा करणार, कशा तऱ्हेची भूमिका राहणार? आज नांद्रे गावामध्ये सर्व धर्मीय आणि सर्व समाजाच्या वतीनं एक मागणी करण्यात आली की नांदणी मठाचा हत्ती हा नांदणी मठात आला पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात घ्या, जो कायदा आहे तो कायदा आज तामिळनाडूमध्ये ज्या वेळेला हेच इतर लोक तिथं मागणी करायला गेले हत्तीचे, त्यावेळी तिथल्या राज्य सरकारनं हा कायदा बदलला आणि त्यांचे हत्ती किंवा तिथले जलीकट्टूचे बैल त्यांच्या राज्यात राहावेत आणि त्याला कुठल्याही कायद्यानं हात लागू नये अशी व्यवस्था तामिळनाडूनं केली. आणि केरळमध्ये देखील ज्यावेळी वनताराची टीम केरळच्या हत्तीला हात लावण्यासाठी गेली त्यावेळी सबंध जनता तिथली रस्त्यावर उतरल्यानंतर केरळ राज्यानं देखील कायद्यात ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी बदलून तिथला कायदा हत्तींच्यासाठी म्हणजे जे प्राणी त्या राज्यातले आहेत त्या राज्यातच राहावेत अशी व्यवस्था केली. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं देखील आता त्या कायद्यामध्ये बदल करून केंद्राची संमती घ्यावी अशी आमची मागणी आहे. पुढचा इशारा शासनाला काय द्या? कारण अजून पण गेले कितीतरी दिवस झाला हे आंदोलन चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होत आहे. तरी सुद्धा वनताराचं प्रशासन हत्तीला द्यायला तयार नाही, अजूनपर्यंत आलेलं नाही. साहेब, मला एक सांगायचं आहे, पेटा नावाच्या या प्राणी संघटनेनं आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांनी आज जी जनावरं भटकी फिरतायत, आज चंदगड असेल आजरा असेल ह्या ठिकाणी टस्कर हत्ती म्हणून जी पिकाची किंवा मनुष्यहानी करतात त्या हत्तींना त्यांनी घेऊन जावावं आणि त्यांना काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहे. पण आम्ही जो एक जीवापाड जसं आमच्या घरातल्या लहान मुलाला आम्ही जपतो त्या पद्धतीनं आमच्या महाराजांनी किंवा आमच्या सर्व इतर समाजांनी तो हत्ती जपलेला आहे. आणि त्या प्राण्यावरती प्रेम करणे हे ज्यावेळी मानवजात
किंवा प्राणी जात या पृथ्वी तलावर जन्म घेतली त्यावेळीपासून हे ऋणानुबंध आहेत, ते आम्ही जपत आहोत आणि आमची परंपरा आहे, ती परंपरा आम्ही कुणालाही मोडू देणार नाही. ज्याप्रमाणे संपूर्ण नांदणी गाव असेल तिथे लोकांनी जिओची कार्ड पोर्ट केली, आपापले मोबाईल बदलले, तशा तऱ्हेचा तुम्ही आज एक इशारा दिलाय की रिलायन्सचे जे टॉवर आहे ते टॉवर सुद्धा बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तुम्ही दिला. आमचं एकच सांगणं आहे की पेडर रोडला अंटेलियामध्ये बसून कायदा वाकवणाऱ्या मुकेश अंबानीला वाकवण्यासाठी आमच्याकडे अनेक वाटा आहेत. त्यातीलच एक वाट म्हणजे जिओ कार्ड फोडून टाकणे आणि त्याच्यानंतर तो जरी वाकत नसला, आजकाल इंस्टाग्रामवर जे पोस्ट टाकतायत त्यांना पैशाचं 10-10 हजाराचा आमिष दाखवून विरोधात पोस्ट टाकली एक, तर एका पोस्टला 10,000 रुपये, अशा पद्धतीनं तो पैशाची मस्ती करत आहे. आणि जसं राजाचा जीव एखाद्या पोपटामध्ये असतो तसं या अंबानीचा जीव ह्या टॉवरमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याचे टॉवर म्हणजे त्याचा जीव ज्या टॉवरमध्ये आहे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हे अंबानींचे जे टॉवर आहेत त्यांचे ते तोडल्याशिवाय राहणार नाही, असा तऱ्हेचा इशाराही महावीर पाटील यांनी दिलेला आहे. नांद्रेगावचे सरपंच आपल्याबरोबर आहेत, त्यांची प्रतिक्रिया नक्की काय बघू. आज नांद्रेमध्ये खूप सगळ्या समाजांनी एकत्र येत हा माधुरीला सपोर्ट केलेला आहे, तिला परत आणण्यासाठी तुम्ही आग्रही आहात. काय सरपंच म्हणून तुमची भूमिका काय? पहिल्यांदा सर्व आमच्या ज्या आज पाठिंबा दिला सर्व समाजाने त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि आम्ही आता गाववाल्यांनी आम्ही हत्ती आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी, नांद्रे गावातल्या लोकांनी, नांद्रेकरांनी केलेला आहे. आणि हत्ती आणल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आहेत आपल्याकडे, मोहसिन मुल्ला, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मोहसिनराव, काय सांगाल, काय भूमिका? जैन समाजाची आस्था असणारे माधुरी हत्ती हे वनकराने जे घेऊन गेलेले आहे आणि आता त्यांनी आवाहनात की आम्ही मागणीच केलेली नव्हती, की आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे. मुळात ज्या पेटा संस्थेने याचा सर्व्हे केला त्या सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांची अगोदर नार्को टेस्ट केली पाहिजे की ह्याने कुणाची सुपारी घेऊन अशा पद्धतीचं सर्व्हे करतात. कारण वनतारामध्ये आज जर तुम्ही बघितला तर 4,000हून अधिक वन्य प्राणी त्या ठिकाणी आहेत आणि त्या वन्य प्राण्यांचं तुम्ही लेखाजोखा जर बघितला तर हे पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये इंडस्ट्रीजसाठी इको कार्ड म्हणजे विकलं जावं यासाठी आहे की नाही, हे सर्व अंबानीचे आता फक्त इन्व्हेस्टमेंट चालू आहे. आणि माधुरी हत्ती ही जैन समाजाची एक आस्था आहे आणि ती शासनानं त्वरित ह्या सर्व घटनेची दखल घेऊन ती परत करावी ही आमची मागणी आहे. नक्कीच या निमित्तानं हा जो लढा सुरू झालेला आहे माधुरी हत्तीच्या माध्यमातून हा फक्त जैन समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही, कारण आता संपूर्ण समाजातील सर्व समाज धर्मातील पंथातील लोक या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला नांद्रेमध्ये आलेला आहे. कारण नांद्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक, मुस्लिम असतील, धनगर असतील, माळे असतील, लिंगायत असतील, या सर्व रामोशी समाज असेल, या सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत गाव बंद करत, सर्व व्यवहार बंद करत आज माधुरीला सपोर्ट केलेला आहे. वनतारातून माधुरी परत आलीच पाहिजे ही आग्रही भूमिका त्यांनी या निमित्तानं घेतलेली आहे. आणि यासाठी जर वनताराचं प्रशासन यासाठी आग्रही होत नसेल, अंबानी कुटुंबीय यासाठी आग्रही होत नसेल, तर अंबानींचा जीव ज्या टॉवरमध्ये आहेत ते टॉवर उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा इशाराही आज देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे रिलायन्सचा मोबाईल आहे किंवा रिलायन्सचं जे जिओचं कार्ड आहे ते पोर्ट करा की तोडून टाका आणि अशा तऱ्हेची मागणी करण्यात आली. आणि आज रिलायन्सचा मोबाईलही या ठिकाणी जमावानं दगडातनं चेचून टाकल्याचा प्रकारही या ठिकाणी घडलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.